सर्वांना जय हनुमान। आज मी तुम्हाला सांगणार आहे बॅकचे 3 व्हेरियंट 3 वर्कआउट की जे पण आपण पुलअप्सवर मारू शकतो। चिनिंग बार जे आपण लटकून मारतो त्या वर्कआउटमध्ये मी 3 वर्कआउट तुम्हाला सांगणार आहे। तर फर्स्ट जे आहे आपली, या वर्कआउटने तुमचा जो बॅक आहे तो वाईड होईल, म्हणजे याला वाईड बॅक बनवायचा आहे, व्ही शेप बनवायचा आहे। त्यासाठी हे वर्कआउट परफेक्ट आहे, एकदा ट्राय करून पहा। त्यासाठी आपल्याला असा एक बार लागेल, म्हणजे असा एक स्टँड लागेल, त्या ठिकाणी आम्ही लटकू शकतो। तर त्यासाठी फर्स्ट काय करायचं आहे, शोल्डरच्या बाहेर आपल्याला आपले हात आले पाहिजे। या पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि चेस्ट अप करून अशा पद्धतीने ही एक्सरसाइज करायची आहे। या एक्सरसाइजचे तुम्ही 2 सेट करायचे आहे आणि मॅक्झिमम रेपिटेशन जेवढे जाईल तेवढे। नेक्स्ट एक्सरसाइज सांगतो। आपल्या सेकंड वर्कआउट मध्ये आपल्याला अशा 2 बारची गरज लागेल, जे तुमच्या जिम मध्ये असेल। तर या वर्कआउट मध्ये आपले जे बॅकची विड्थ आहे, म्हणजे समोरून आपण जे बॅकची पोज देतो त्या पोज मध्ये जे बॅकची विड्थ आपल्याला दिसते, तर त्या पद्धतीने आपली स्टार्टिंग समोरची जे पोझिशन आहे, म्हणजे समोरचा जो भाग आहे तो भाग वाढवण्यासाठी हे वर्कआउट तुमची मदत करेल। तर चला, अशा पद्धतीने पकडायचं आहे, चेस्ट अप करायची आहे, वरतो जायचं आहे, अशा पद्धतीनं हे वर्कआउट करायचं आहे। तर या वर्कआउटचे 2 सेट करायचे आहेत, मॅक्झिमम रेपिटेशन। ठीक आहे, चला आता आपली थर्ड एक्सरसाइज, तिसरी एक्सरसाइज आहे हे पुलअप्स। तर या पुलअप्स मध्ये आपल्याला जे लोअर लॅट्स आहे किंवा लोअर बॅक आहे ते आपले ट्रेन होईल। तर ते कसे करायचे पाहून घ्या। आपल्याला शोल्डरच्या पेक्षा वाईड ठेवायचे आहे, आपली जे ग्रीप आहे ते वाईड पाहिजे। चेस्ट अप करायची आहे, अशा पद्धतीनं हे वर्कआउट करायचं आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा DM करू शकता। तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।